हॅलो नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. तर आज मी सर्वात आधी देवांची आंघोळ करून घेतली आणि देवपूजा करून घेतली. सर्वच मूर्तीवर अभिषेक करून घेतला होता आणि स्वच्छ अशा पाण्याने आंघोळ करून घेतली. नंतर देवांची देवपूजा झाली आणि देवांना फूल वगैरे अर्पण केले, धूपदीप दाखवला. याच्यानंतर पुढची तयारी करायची होती ती म्हणजे स्वयंपाकाची. तर आज मी ॲमेझॉनवरून खूप स्वस्तात आणि मस्त अशा 2 वस्तू घेतलेल्या आहेत. त्याच मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एक रेसिपीसुद्धा. तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवर. तर तुम्हाला देखील नोटिफिकेशनच्याद्वारे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. देवपूजा झाल्याच्या नंतर मी इथे स्वयंपाकाची तयारी केलेली आहे, कारण नाऊंचा डबा द्यायचा असतो आणि नाश्तासुद्धा असतो. त्याच्यासाठी देवपूजा झाल्याच्या नंतर मी स्वयंपाकाचं आवरून घेते. तर इथे स्वयंपाक करण्यासाठी मला आज इडली आणि सांबार बनवायचं होतं, तर त्याचीच मी तयारी करत होती. तर मी आधी एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. आपल्याला कांदा बारीकच चिरून घ्यायचा आहे. तर मी एक कांदा पूर्ण बारीक चिरलेला आहे. नंतर एक टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे व्यवस्थित. कोथिंबीर चिरून घेतलेला आहे आणि एक वांगंसुद्धा आणि एक बटाटा. तर आपल्या घरामध्ये ज्या काही व्हेजिटेबल असतील त्या आपल्याला सांबारसाठी वापरायच्या आहेत. सर्वच भाज्या या सांबारसाठी वापरून घ्यायच्या आहे. तर याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगासुद्धा टाकू शकतो किंवा मटर असेल तर मटर टाकू शकतो आणि शिमला मिरचीसुद्धा. शेवग्याच्या शेंगा खूप जास्त महाग झालेल्या आहे, त्याच्यासाठी मी शेवगा नाही वापरलेला आहे. तर इथे मी फक्त ज्या काही घरात अवेलेबल होत्या त्याच व्हेजिटेबल वापरून टेस्टी आणि चविष्ट असं सांबार केलेलं होतं. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि खाल्ल्यावर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशी झालेली होती तुमची अशी रेसिपी. तर आमचंसुद्धा सांबार आणि इडली खूप छान झाली होती. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. तर इथे मी तुरीची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली होती. त्याच्यामध्ये सर्व भाज्या टाकून घेतलेल्या होत्या. ते म्हणजे आलू आणि वांगंसुद्धा त्याच्यातच टाकून घेतलेलं होतं. नंतर हळद टाकली, थोडंसं तेल टाकलं जेणेकरून लवकरच डाळ शिजते जर आपण तेल टाकलं तर, आणि मीठ टाकलं होतं. आणि 2 ते 3 शिट्यांमध्ये डाळ अगदी लोण्यासारखी झालेली होती. म्हणजे वांगं आणि आलू काहीच राहत नाही, तर अगदी मॅश होऊन जातं. आपल्याला मॅश करायची गरज भासत नाही. नंतर इकडे साईडला सांबारसाठी अजून एक टोमॅटो कापून घेतलेलं होतं आणि कोथिंबीर. टोमॅटो कापून आणि कोथिंबीर झाल्याच्या नंतर मी लगेचच इडलीला सुरुवात केलेली होती. म्हणजे इडली बनवायची होती. तोपर्यंत साईडला जे कुकर होतं त्याच्यामध्ये डाळ शिजत होती. तर मी या ठिकाणी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली होती. ती सकाळी भिजत ठेवलेली होती आणि संध्याकाळी स्वच्छ धुवून अशी वाटून घेतली. त्याच्यानंतर त्याचं बॅटर बनवून घेतलं. मिक्सरमध्ये पाणी टाकून, नाही तर कोरडंच वाटून घ्यायचं आहे. त्यांना झाकून ठेवलं. सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि एक इनो टाकला. इनो किंवा बेकिंग सोडा तुम्ही काहीही टाकू शकतात. आणि छान असं मस्त बॅटर माझं फुललं होतं. त्याच्यानंतर लगेचच भांड्याला तेल लावून घेतलं आणि नंतर इडल्या ठेवून घेतल्या. 15 ते 20 मिनटामध्ये
इडल्या होऊ द्यायच्या असतात आणि 15 ते 20 मिनटांमध्ये माझ्यासुद्धा इडल्या खूप छान आणि मऊ लुसलुशीत झालेल्या होत्या. खायलासुद्धा टेस्टी लागत होत्या. इडली झाल्याच्या नंतर मी साईडला इडली पात्र ठेवून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी ठेवलं, कारण सांबारमध्ये गरम पाणी वापरायचं होतं, ज्याने अजून सांबार टेस्टी होतं. नंतर मी आलं लसूणची पेस्ट टाकली, एका कढईमध्ये तेल टाकलं, नंतर जिरं मोहरीची फोडणी दिली, आलं लसूणची पेस्ट टाकली, कढीपत्ता टाकला, तेजपान टाकलं आणि थोडासा गूळ टाकला, कारण गूळ जर आपण टाकला तर सांबार अजूनच टेस्टी होतं आणि छान लागतं. गूळ नसेल तर तुम्ही साखरही वापरू शकता. त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकला आणि टमाटर आणि कांदा टाकला. त्याच्यानंतर लगेचच कांदा टाकल्याच्यानंतर मीठ टाकून द्यायचं असतं, जेणेकरून कांदा लवकर शिजतो आणि वेळही लागत नाही भाजी होण्यासाठी. तर त्याच्यामध्येच मी मीठ टाकलं, नंतर हळद, मिरची पावडर आणि जो काही आपला काळा मसाला असतो तो टाकला, नंतर सांबार मसाला टाकला आणि धनेपूड टाकली. तर असे सर्वच गरम मसाले मी त्या ठिकाणी टाकून घेतले होते. नंतर कांदा होऊ दिला आणि जी काही डाळ होती ती बघा किती छान झालेली होती. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये डाळ टाकून दिली. नंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून टेस्टी असं सांबार तयार होईल. नंतर कोथिंबीर टाकला आणि थोडं शिजू दिलं, कारण आधीच सर्व काही शिजलेलं असतं, म्हणून 1 ते 2 वाफेवर शिजू द्यायचं आहे. नंतर साईडला मी इडल्या काढून घेतल्या. तर इडल्या बघू शकता किती छान आणि लवकर लवकर निघत होत्या. अगदीच खुसखुशीत आणि मऊ झालेल्या होत्या अशा इडल्या. तर नंतर इडल्या झाल्या आणि इडल्या आणि सांबार नंतर आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. जेवण झाल्याच्या नंतर मला किचन ओटा आवरून घ्यायचा होता. तर जरी आपण इडली सांबार बनवलेलं असलं तरी बघा इतके खूप जास्त भांडे निघतात प्रत्येक गोष्टीसाठी. भांडे म्हणजे बेसिन पॅकच राहतं. तर सर्वच भांडे मी जेवण झाल्याच्या नंतर घासून घेतले, जेणेकरून किचन ओटा आवरायलासुद्धा मोकळं आणि स्वच्छ असा क्लीन मी किचन ओटा आवरून घेतला. त्याच्यानंतर आता मी जी काही शॉपिंग केलेली आहे ॲमेझॉनवरून ती ओपन करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. नंतर संध्याकाळी आहो आले होते. दुपारी पार्सल आल्यानंतर संध्याकाळी आहो आले. त्याच्यानंतर मी आहोंना पार्सल ओपन करायला लावलं, कारण मला आणि आहोंना दोघांना एकच प्रश्न पडला होता, काय एवढे छोटे छोटे बॉक्स कसे आले किंवा एवढ्या छोट्या पॅकिंगमध्ये आलं तरी काय, जे मागवलं ते बसलं का. तर त्यासाठी मी थोडी घाबरली आणि नंतर मी पॅकिंग वगैरे ओपन नाही केली. तर आहोंनी संध्याकाळी पॅकिंग ओपन केली. तर मी हा माईक मागवलेला आहे. तर हा ॲमेझॉनवरून मागवले होते दोघं पार्सल आणि खूप छान असं आवाज वगैरे पण व्यवस्थित आहे आणि माईकचा रिव्ह्यू पण छान आहे. तर मी हा माईक मागवला होता स्वस्तात आणि मस्त. आणि नंतर पुढचं पार्सल लगेचच ओपन करणार आहे. तर बघू आता पुढच्या पार्सलमध्ये अजून काय आलं होतं.
पुढच्या पार्सलमध्ये होता छोटा ट्रायपॉड, जो की खूपच छोटा होता. म्हणून मला वाटलं म्हणजे एवढ्याशा छोट्या बॉक्समध्ये तो बसेल का नाही माहिती नाही, पण शेवटी बसला आणि खूप छान आहे तो पण. मला शूटसाठी अगदीच मस्त आहे, स्वस्तात मस्त मिळाला आणि खूप छान मिळाला. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर आजच्या एका नोटवर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. लवकर भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.